नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या 7वी स्कॉलरशिप आणि NMSचा जो तयारीचा प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये हरीश लातूरकर अकॅडमी, त्याच पद्धतीने हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हा घटक. ओके. विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हे बघत असताना आपल्याला कन्सेप्ट एकदम बेसिक टू आपल्याला ऍडव्हान्स पर्यंत जायचं, त्यामुळे आपण सुरुवातीपासून कन्सेप्च्युअल बघूया. काय बाबा सरळ व्याज आहे? सरळ व्याजला इंग्लिशमध्ये सिंपल इंटरेस्ट असं म्हणतात. काय बाबा सिंपल इंटरेस्ट काय आहे? हा टॉपिक सिंपल इंटरेस्ट म्हणजे नेमकं काय आहे ते आपण डिटेलली आपण बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तर 7वी स्कॉलरशिपच्या मुलांना एक टॉपिक ऍड केलाय, तो म्हणजे बँक. बँक हा टॉपिक पण ऍड केलेला आहे बँक सिलेबसमध्ये. विसरू नो. बँक हा पण टॉपिक ऍड केलाय. बँक म्हणजे बँकेचं काही वेगळं नाहीये. त्या बँकेचे अकाउंट्स कोणत्या प्रकारचे असतात, बँकेमध्ये खाती, करंट खातं, ओके, चालू खातं, सेव्हिंग खातं, हा, मुदत ठेव खातं, खात्यांचे प्रकार वगैरे वगैरे, ही काही थोडीशी बेसिकली माहिती वेगवेगळ्या पुस्तकामध्ये आपल्या विद्याभारतीच्या पण पुस्तकात आपण दिलेली आहे. ओके. परंतु ऍक्च्युअल जे क्वेश्चन्स आहेत बँकेचे ते सरळ व्याजावरच येतात. फॉर एक्झाम्पल, आराध्या मोरे यांनी काय केले, आराध्या मोरेंनी काय केले, तर SBI स्टेट बँक ऑफ इंडिया कडून 2 वर्षासाठी 10,000 व्याजी घेतलेत. बघा, व्याजी घेतलेत. मग आराध्या मोरेने या विद्यार्थ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 10,000 रुपये व्याजी घेतलेत. मग किती रक्कम किती घेतली? 10,000. रक्कमला आपण काय म्हणतो? अमाऊंट म्हणायचं, काय म्हणायचं? अमाऊंट. तर तुमची अमाऊंट, ओके, तुमची जी अमाऊंट आहे, अमाऊंट, त्याला म्हणायचं मुद्दल असं म्हणायचं, मुद्दल. माईक स्मूथ ठेवा बेटा. मुद्दल किती आहे? अरे विद्यार्थी, अनन्या माईक म्यूट ठेव ना. मुद्दल तुमची किती आहे? मुद्दल आहे तुमची 10,000. ओके. तुमची सर आणखी माझं माहिती नव्हतं का? ऑन ऑफ कशाला करते तू? ऑन ऑफ करणं मला दिसली म्हणून मी म्हटलं तुझं नाव. ऑन ऑफ करायची काय गरज आहे विनाकारण? मग समोर दिसता मला तो एकदम तुम्ही 60 जण. माईक अनम्यूट केलं पण मला दिसतं लगेच. म्यूटच करून टाकू सगळ्यांच्या. माईक म्यूट ठेवा बेटा, घरातला आवाज ऐकू येत असतो, कोणीच माईक ऑन करू नका. हा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आराध्य मोरेनं SBI स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 10,000 घेतले, व्याजी घेतले. मग किती रक्कम घेतली? जी रक्कम घेतली, तिने जी रक्कम घेतली तिला म्हणायचं प्रिन्सिपल. सॉरी, मी अवॉर्ड दिले की प्रिन्सिपल म्हणायचं, काय म्हणायचं? प्रिन्सिपल. सॉरी, काय म्हणायचं? प्रिन्सिपल असं म्हणायचं, प्रिन्सिपल. त्याला मराठीत काय म्हणायचं? मुद्दल. प्रिन्सिपल, त्या मराठीत मुद्दल असं म्हणायचं. आता आराध्या मोरेने ही जी 10,000ची रक्कम घेतली आहे ती 2 वर्षासाठी घेतली. ओके. ही जी रक्कम घेतली ती 2 इयर्स साठी आराध्य मोरेने घेतली. मग इयर्स किती आहेत? इयर्स म्हणजे तुमचा कालावधी. तर एन ना डिनोट करतात. ओके. तर मराठीमध्ये नंबर ऑफ इयर्स, नंबर ऑफ इयर्स असं म्हणतात. इयर्स. तर कालावधी देखील असं होतं, कालावधी, कालावधी. ओके. 3 वर्ष आहे, 2 वर्ष आहे. आता हा जो दर आहे, जो दर, रेट ऑफ इंटरेस्ट. ओके. दर जो आहे, निर्वेद पाटील, रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो कसा आहे? तर एक वाक्य तुम्हाला वापरतात बघा, द सा द शे. द सा द शे. खूप वेळेस प्रश्नात येतं, ते द सा द शेचा अर्थ काय सर? हे द म्हणजे स्वराफुटाने, स्वराफुटाने नाव कशा रिडीम करत बसलीस तू? हा, मस्त नाव होतं सोळा फुटाने. 16 फुटाचं कोण सोरा केलं का? तुला लाज वाटते का तुझ्या फुटाण्यांची? हा. अभिजित कचवे बेटा, माईक म्यूट ठेव. अभिराज कचवे, अभिराज कचवे, माईक म्यूट ठेव, व्हिडिओ ऑन ठेव बेटा. ओके. हा, तर बघा आता, द सा दशे म्हणजे काय? द म्हणजे दर, द म्हणजे दर, सा म्हणजे साल, द म्हणजे दर साल, दर, शे म्हणजे शेकडा. इंग्लिश मीडियमच्या मुलांना काय सांगता यायचं? तर प्रत्येक इयरला, एव्हरी इयर, इन एव्हरी पर्सेंटेज, एव्हरी इयर, प्रत्येक 100 वर तो दर असतो. द सा दशे, रेट ऑफ इंटरेस्ट. ओके. त्याला काय म्हणायचं? रेट ऑफ इंटरेस्ट. दर, मराठीत दर म्हणायचं, इंग्लिशात म्हणायचं रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट, इंटरेस्ट. दर सा दशे किती घेतलं तर 5% जर केलं समजा. आराध्या मोरेने 10,000 स्टेट बँक ऑफ इंडियाकडून
5% दराने 2 वर्षासाठी घेतले तर तिला किती व्याज द्यावं लागेल? व्याज, सरळ व्याज काय म्हटलं? आता फक्त व्याज म्हटलंय. मग कसं म्हटलंय? द दर साल दर शेकडा, दर साल दर शेकडा म्हणजे इन एव्हरी इयर. ओके, प्रत्येक इयरला किती प्रमाणे? तर पर्सेंटेज प्रमाणे. याचा अर्थ हे कसलं एक्झाम्पल आहे? हे सरळ व्याजाचं सिम्पल इंटरेस्ट एक्झाम्पल आहे. मग इथं काय फाइंड आउट करायचंय? इथं आपल्याला बेराज फाइंड आउट करायचंय सिम्पल इंटरेस्ट. म्हणजेच काय? सिम्पल इंटरेस्ट. काय माहिती? सरळ व्याज. सरळ व्याज फाइंड आउट करायचं. ओके. मग सर सरळ व्याज कसं फाइंड आउट करायचं? सर सिम्पल इंटरेस्ट फाइंड आउट कसं करायचं? त्याचा काही फॉर्म्युला आहे का? येस, त्याचा फॉर्म्युला आहे बेटा. ओके. हर्षित बाबर त्याचा काय फॉर्म्युला आहे? तर त्याचा फॉर्म्युला आहे स्वरा. ओके. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू, त्याला मराठीत म्हणायचं सरळ व्याज. सरळ व्याज इज इक्वल टू, ओके, मू द क मुदक भागिले 100. हे सर काय लिहिले? सर मोदक काय लिहिले? गणपती बाप्पाचे मोदक आले का तुम्ही? मोदक. हे मू म्हणजे काय क्रांती? मू म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे कालावधी. सर इंग्लिश मिडियमच्या मुलांना सांगा ना सर, आम्ही इंग्लिश मिडियमच्या मुलांनी कसं लिहायचं? इंग्लिश मिडियम बघा, मू म्हणजे इंग्लिश मध्ये आहे पी, प्रिन्सिपल. द म्हणजे इंग्लिश मध्ये आहे आर, रेट ऑफ इंटरेस्ट. क म्हणजे इंग्लिश मध्ये आहे नंबर ऑफ इयर्स, एन. तर म्हणायचं पी आर एन भागिले 100. काय फॉर्म्युला आहे? पी आर एन भागिले 100. ओके, समजतंय? हा, स्वरा बेटा तुझा काही डाऊट आहे का? विचार. हा. नाही. ओके, एकदम बेसिक पासून चालू आहे. हे 5वीच्या मुलांना पण येऊन जाईल, एवढं बेसिक आहे. ठीक आहे, एकदम बेसिक पासून आपण जातोय. तिथपर्यंत काय आलं? सगळ्यातलं काय अडचण नसेल इथपर्यंत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काय होते माहितीये का? त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी असे, आता एवढे बेसिक परीक्षेला विचारतं का? आता नाही विचारत. थोडेसे हाय लेवलचे प्रश्न, बेसिकचे प्रश्न घ्यायचे का तो एकदम हाय लेवल सुरू करायचं? मला सांगा. हाय हाय लेवल घ्या. बेसिक हाय येतात ना लेवल. बऱ्यापैकी. हाय लेवल सर. बस हाय लेवल घ्या सर. दोन्हीही घेऊ. बेसिक पासून आपण सुरू करू. हा, बेसिक पासून आपण सुरू करू, काळजी करू नका. एकदम बेसिक पासूनच आपण सुरू करू आणि दोन्ही घेऊ. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे सरळ व्याज झालं. ओके. मग सर तुम्ही हे सरळ व्याज काढले, हे तुम्ही स्क्रीनशॉट काढा तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर. तो लिहून घेतलं असेलही तुम्ही. ओके. मी लिहिताना तुम्ही लिहूनही घेतलं असेल. हा विघ्नेश, काही डाऊट आहे का? विचार बेटा. विघ्नेश मोहिते. सर आम्हाला चक्रवाढ व्याज बी आहे शेकडे सातवीला. शेकडेवारी आहे ना सातवीला बेटा. चक्रवाढ व्याज. व्याज. अरे तू आता जॉईन झालाय का विघ्नेश? सुरुवातीपासून नव्हता का क्लासमध्ये? नाही मग असं जेवण चालू आहे. हा. अरे चक्रवाढ व्याज नाही ना, मी आता 100 वेळेस सांगितलं असेल. सिलेबस मध्ये आहे का तुझी चक्रवाढ व्याज? मी सुरुवातच त्यापासून केली आहे. हा. फक्त सरळ व्याज सातवीला आहे. हा, सिम्पल इंटरेस्ट फक्त सातवीला आहे. ओके. हा, काही हरकत नाही. आता बघा हे लिहिलं असेल तुम्ही, मी इरेज करतोय. ओके. आता बघा काय काढतो तर आपण, आपलं झालंय बघ. काय काय आपण बघितलं? पी म्हणजे प्रिन्सिपल. पी म्हणजे प्रिन्सिपल. त्याला मराठीत आपण काय म्हणतो? मुद्दल म्हणतो, मुद्दल. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट. त्याला काय म्हणतो आपण? दर असं म्हणतो. ओके. त्यानंतर एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स. त्याला मराठीमध्ये कालावधी असं म्हणतो, कालावधी. माईक म्यूट ठेवा बेटा, कोणाचं माईक ऑन आहे बघा. ओके. त्यानंतर पी आर एन. ओके. एस आय मीन्स सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट. इंटरेस्ट. ओके. त्याला आपण सरळ व्याज असं म्हणतो. आता बघा, ज्या वेळेस तुम्ही सिंपल इंटरेस्ट, मग काय केलं? आराध्या मोरेनं 10,000 रुपये घेतले कुणाकून? स्टेट बँक ऑफ इंडियाकडून. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. किती टक्के दराने? 5% दराने. ओके.
5% रेट ऑफ इंटरेस्टने आराध्या मोरानं 10,000 प्रिन्सिपल घेतलं. मग त्याचं सिम्पल इंटरेस्ट आपण फाइंड आउट केलं. मग सिम्पल इंटरेस्ट सहित तिचं जे सिम्पल इंटरेस्ट होणार आहे, तिचं जे सरळ व्याज होणार आहे, ती सरळ व्याजाची रक्कम, ती सिम्पल इंटरेस्टची रक्कम प्लस प्रिन्सिपल प्लस मुद्दल हे दोन्ही मिळून तिला बँकेला परत करावं लागणार आहे. बघा, सिम्पल इंटरेस्ट, सरळ व्याज प्लस प्रिन्सिपल प्लस मुद्दल ही दोन्ही मिळून रक्कम तिला परत करायला लागणार आहे. परत जी रक्कम बँकेला करायला लागते त्या रकमेला म्हणायचं अमाऊंट. मराठीत तुला म्हणायचं रास. ओके. मग काय आहे, आपण फॉर्म्युला बघितला, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PRN भागिले 100 किंवा मराठीमध्ये मुदक भागिले 100. ओके. त्यानंतर आपण काय बघितलं, मग अमाऊंट कसं काढायचं सर? अमाऊंट म्हणजे रास. हे रास कशी असते? ही रास असते बेटा तुझं सिम्पल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज प्लस तुझं प्रिन्सिपल म्हणजे तुझी मुद्दल, या दोन्हीची बेरीज म्हणजे रास असते, म्हणजे अमाऊंट असते. ओके. इतकेच फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, चालेल. आणि 8वीच्या मुलांना मी चक्रवाढ सेपरेटली शिकवलेलं आहे. जिथं येईल तिथंच मी सांगणार आहे तेवढं, मग प्रश्नाच्या संबंधात. ओके, गॉट इट? लिहून घेतलं असं सगळ्यांनी? अभिराज लिहून घेतलं का? अभिराज कचवे, कितवा दिवस आहे आज? तिसरा दिवस आहे सर. बरं, पुण्यात आहेस का साताऱ्यात आहेस अभिराज? साताऱ्यात आहे सर. कल्याणीलाच आहेस का? हो. बरं, ठीक आहे. ओके, ठीक आहे. झालं असेल लिहून तर आपण पुढे जाऊया. आता प्रश्नाकडे आपण जाऊया, चालेल? हो सर. चला, आता बघा, घसाऱ्याचा प्रश्न आहे. घसारा मी तुम्हाला शिकवलाय, घसारा काय असतो. घसारा हा चक्रवाढ कन्सेप्ट आहे. घसाऱ्याचा प्रश्न शिकवला 8वीच्या मुलांना. शिकवलाय का मुलांना? 8वीचे विद्यार्थी कृष्णा हो सर. शिकवलाय, सर्वांनी शिकवलं ना? घसारा म्हणजे घट होते, घट 5% दराने घट असेल तर काय चक्रवाढ व्याजाच्या सूत्राने ते काढायचं असतं. ओके, 7वीचा मुलाचा प्रश्न नाहीये हा. चला, हा चक्रवाढ व्याज किती होईल? 1.5 वर्षाचं. ओके, हे पण सांगितले. म्हणजे 1.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज जर असे आलं असेल तर रेट ऑफ इंटरेस्ट काय करायचा? निमपट करायचा. ओके, हा, हे पण आपण शिकवलेलं. हा पण प्रश्न आपण घेतलेला आहे युट्यूब लाईव्ह मध्ये. ओके, चला, आता आपला हा प्रश्न सरळ व्याजाचा सेपरेटली तो सोडवायचा आपल्याला. ओके, 7वीच्या मुलांसाठी हा प्रश्न आहे पहिला. ओके, प्रश्न लिहून घ्या सगळ्यांनी. इंग्लिश मिडियमचा प्रश्न सांगतो, लिहून घ्या बेटा. तर सर्वांनी प्रश्न लिहून घ्या बेटा. इंग्लिश मिडियमची मुलं तुम्ही सुद्धा प्रश्न लिहून घ्या. योगेश डिपॉझिटेड rupees 32,000. Yogesh deposited rupees 32,000 in a bank. Yogesh deposited rupees 32,000 in a bank for 2 years at simple interest. For 2 years at simple interest. At the end of the term, he got back 38,400 rupees. At the end of the term, he got 38,400 rupees. What was the interest rate at the end of the term?
he got back 38,400 rupees. What was the interest rate? What was the interest rate? ओके, तर आपल्याला व्याजाचा दर विचारलाय. ओके, हा चला आपण पहिल्यांदा सातवीचं मला संधी देऊया. सातवीचं कोण आहे ह्याच्यामध्ये? ओके, हर्षित सांग बेटा. हर्षित पहिल्याच न रिझाईन केलं हर्षित ना. हा, हर्षित बाबर अनमिट हो. सर ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 आपण चेक करूया. ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे का? मला उत्तर माहित नाही, आपण सोडून बघूया. ओके, चला कदाचित बरोबर असेल. ऑप्शन नंबर 4 10% त्यांचं उत्तर आहे. रिझाईन करा. त्याच्यानंतर 10 हे 12%. हे रेट आहे बेटा. इंग्लिश मीडियम 12%, 15%, 18%, 10% असं रेट लिहून घ्या इंग्लिश मीडियमच्या ऑप्शन मध्ये. ओके, चला आता आपण सोडवूया. ज्याचं 10% उत्तर आहे लोअर हँड करा बेटा. त्यांचं असं 10% आलेलं लोअर हँड करा. 10% इज द करेक्ट आन्सर. आता त्याला आलं नाहीये. आता बरं, जवळपास 122 विद्यार्थी आपल्या झूम लाईव्हला आहेत. ओके, अजून बऱ्याच मुलांना ते जमलं नसतं. हे कसं सोडवायचं? एकदम बेसिकचा हा प्रश्न आहे. ओके, आता बघा काय म्हणले. तर योगेशने एका बँकेत 32,000 रुपये सरळ व्याजाने ठेवले. 32,000 रुपये ठेवले म्हणजे योगेशने काय केलं? 32,000 डिपॉझिट केले. ओके, डिपॉझिट केले. काय केले? प्रिन्सिपल डिपॉझिट करतो. तो काय करतो? म्हणजे मुद्दल डिपॉझिट करतो. प्रिन्सिपल तुमची मुद्दल किती आहे? 32,000. 32,000 तुमची प्रिन्सिपल आहे, मुद्दल आहे. ओके, किती नंबर ऑफ इयर्स साठी ठेवले? नंबर ऑफ इयर्स किती आहेत? 2 आहेत. 2 इयर्स साठी. ओके, कालावधी किती आहे तुमचा? यन तुमचा आहे 2. ओके, कालावधी 2 वर्षे. वर्ष आहे, वर्षे 2 इयर्स. मुदत संपल्यानंतर त्याला 38,400 परत मिळाले. आता बघा, त्याला बँकेकडून कर्ज घेतलं होतं का रे? नाही. बँकेच्या खात्यामध्ये, बँकेच्या मुदत ठेव खात्यामध्ये त्याने रक्कम ठेवली होती. मुदत ठेव खात्यामध्ये. आणि त्याची टर्म, त्याची मुदत, त्याची कालावधी संपली. टर्म एंड झाल्यानंतर बँकेनं ती रक्कम त्याला व्याजासहित परत केली. कशी परत केली? व्याजासहित परत केली. मग ही जी रक्कम दिली आहे 38,400 परत मिळाले म्हणजे त्याला व्याजासहित रक्कम मिळाली म्हणजे त्याला अमाऊंट म्हणजेच रास परत मिळाली. समजते का आयुष पाटणकर? ओके, त्याला अमाऊंट व त्याला रास मिळाली. मयंक मयंक बेटा. ओके, म्हणजे अमाऊंट आहे, अमाऊंट ए म्हणजेच रास. ती किती आहे तुमची? 38,400. आता तुम्हाला काढायचंय काय? तर तुम्हाला व्याजाचा दर काढायचा आहे. तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचंय पर इयर. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट किती होता शुभम येडगे ते काढायचंय आपल्याला. ओके, तर आर काढायचंय. आता बघा आर काढायचंय. आर कोणत्या फॉर्म्युला आहे? आर फॉर्म्युला काढायचं एकच फॉर्म्युला आहे. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100. आता हा फॉर्म्युला ठेवायला सर आपल्याला सिम्पल इंटरेस्ट माहित नाही की हो. मग पहिल्यांदा आपल्याला काय फायदेट करावं लागेल मुलांनो? तर सिम्पल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज काढावं लागेल. अमाऊंट दिले, प्रिन्सिपल दिले, मग सरळ व्याज कसं काढता येतील? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं काढता येऊ शकतं. ओके, तर अमाऊंट इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल रास बरोबर सरळ व्याज प्लस मुद्दल. ओके, गॉट इट? आता काय माहिती आहे तुम्हाला? रास माहिती आहे. किती आहे रास तुमची? 38,400. सिंपल इंटरेस्ट किती आहे तुमचा? माहित नाही तुम्हाला, काढायचंय. तुम्हाला माहित नाही सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्टला प्रिन्सिपल किती आहे तुमचा? 32,000. ओके, बरोबर आहे. आता बघा, हे जे 32,000 आहे, हे जे 32,000 आहे, इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आले. काय होतं बेटा बघा? 38,400 मायनस 32,000 इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट. ओके, 38,400 मायनस 32,000 काय येतं बघा? 0,0,4 8 मायनस 2 6,400 काय सिंपल इंटरेस्ट. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समज असेल. समजलं असेल तर मान गजात हलवायचे. इथपर्यंत कळलं असेल तर शुभम वेडगे सर समजले ना? ओके, हा ठीक आहे. ज्ञानदा बेटा माईक म्यूट ठेव. ज्ञानदा घाडगे. ओके, माईक ऑन नको करू. ज्ञानदा घाडगे, ज्ञानदा ज्ञानेश्वर घाडगे, माईक म्यूट ठेव बेटा. ओके, आता बघा सिंपल इंटरेस्ट पण माहित आहे. मला बघा इकडे लिहितो, इकडे सोडवतोय. सिंपल इंटरेस्ट किती तुमचा?
बघा सिम्पल इंटरेस्ट मी लिहिलं 6400. तुमचं प्रिन्सिपल किती आहे रे? तुमची मुद्दल किती आहे? 32,000. 32,000. तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. एन किती आहे? कालावधी किती वर्षाचा आहे तुमचा? कालावधी आहे तुमचा 2 वर्षाचा. भागिले 100. काय केलं? फक्त फॉर्म्युलामध्ये किमती ठेवल्या, फॉर्म्युलामध्ये मी व्हॅल्यू पुट केल्या, इतकंच काम केलं बेटा, मी काहीच केलं नाही. ओके. आता हे सोडवायचंय समृद्ध. मग समृद्ध हे कसं सोडवलं गेलं आपल्याला? बघा, हे छेदातले 2 शून्य कटले, अंशातले 2 शून्य कटले. ओके. आता हे 6,400, हे 3 320 राहिले, 2 शून्य 320 राहिलं, 320 छेदात आलं. हे गुणिले 2, 320, 320 आणि मल्टिप्लाय बाय 2. हे न्यूमरेटर मध्ये होतं, इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आलं, ते डिनॉमिनेटरला गेलं, ते छेदस्थानी गेलं. ओके. आणि हे 2 0 कॅन्सल झाले, मग राहिले किती? 320 राहिले होते, ते डिनॉमिनेटरला आले. ते 2 राहिले, ते सुद्धा डिनॉमिनेटरला आलं. ओके. इज इक्वल टू आर. आता बघा मित्रांनो, 6,400. 320 मल्टिप्लाय बाय 2 काय येतं? ते येतं 640 इज इक्वल टू आर. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. 64 1 जा 64, 0 ला 0. काय आलं? 64 न जर 640 ला डिवाइड केलं तर आन्सर काय बेटा? 10 आन्सर येतं. रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा काय आला? रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा आला 10%. त्याला 10%. हे बेसिकचं एक्झाम्पल आहे. थोडंसं ऍडव्हान्स झालंय, म्हणजे बेसिक मध्ये थोडंसं ऍडव्हान्स. ओके. आणि हे एक्झाम्पल 8वीला परीक्षेला विचारले मला 2020 साली, हे एक्झाम्पल. हा, ह्या एक्झाम मध्ये डाऊट असतील तर सेंड करा. शुभम मेडगे, डाऊट असेल तर विचार बेटा. शुभम मेडगे, डाऊट आहे काही? नसेल तर लिहून घ्या काय? सगळे. हा, कुणाला डाऊट आहे? अर्जुन बोरसे, काय डाऊट आहे का? अर्जुन, हो काय डाऊट आहे सांग बेटा, कोणत्या स्टेपला डाऊट आहे? तर एन म्हणजे एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स बेटा. नंबर ऑफ इयर्स म्हणजे कालावधी, म्हणजे 2 वर्ष. किती इयर्स आहे? 2 वर्ष, ते एन. हा अर्जुन. हो सर. ओके. अजून काय डाऊट आहे स्वरा? विचार बेटा, खूप वेळ झाला, रिझल्ट आहे तुझा. सर दर काढण्यासाठी एक सूत्र आहे ना, सो गुणवले 100 भागिले मू गुणवले क. आणि तेच सूत्र, ह्याच सूत्रातून ते सूत्र बनतं. आता एका सूत्राचे 3-3-4 सूत्र बाद करायचे का नाही? एका सूत्र सगळे सूत्र बनतात ना. प्रिन्सिपल साठी पण सूत्र बनतं, तसंच आर साठी पण बनतं, तसं एन साठी पण बनतं, ह्या सूत्रावरून बनतं ते. हा सोरा, कळलं का? आता काय होतं, आपल्याला सगळी सूत्र काही लक्षात राहत नाही. एक कोणतं बेस सूत्र लक्षात ठेवा, त्यावर आपण सगळी सूत्र बनवू शकतो. याच्यापासून पीचं बनवू शकता, यांचं बनवू शकता, काही पण बनवू शकता यापासून. हा. अजून काही डाऊट आहे याच्यामध्ये? नसेल तर आपण पुढे जाऊया. ओके. तर पुढला एक्झाम्पल घेऊया, एकदम बेसिकचा एक्झाम्पल घेऊया. पुढला एक्झाम्पल. चला, पुढला एक्झाम्पल आहे सरळ व्याजाचं एक्झाम्पल आहे. सोडवा बेटा. इंग्लिश मिडियमच्या मुलांना मी इंग्लिशमध्ये एक्झाम्पल सांगतो. व्हिडिओ ऑन ठेवा. अंकित खामकर व्हिडिओ बंद आहे. आयुष ढोक व्हिडिओ बंद आहे. कृष्णा डबाळे व्हिडिओ बंद आहे. चला, प्रश्न लिहून घ्या मराठीमध्ये विद्यार्थी. इंग्लिश मिडियमच्या मुलांना मी प्रश्न तोंडी सांगतो. इफ Rajendra deposits ₹6,000, if Rajendra deposits ₹6,000 in a bank, if Rajendra deposit 6,000 in a bank at 8% per annum, at 8% per annum. पहिल्यापासून सांगतो, इंग्लिश मिडियमची मुलं व्यवस्थित लिहून घ्या. इफ राजेंद्र डिपॉझिट्स ₹6,000 in a bank at 8% per annum for 3 years, with simple interest, how much will he get after
आफ्टर द टर्म विथ इंटरेस्ट how much amount will he get after the term how much amount will he get after the term म्हणजे मुदतीनंतर त्याला किती रक्कम मिळेल हाऊ मच अमाऊंट ही गेट आफ्टर द टर्म हा मयंक सावंके सांग बेटा मयंक सर ऑप्शन नंबर 2. करेक्ट आहे 7440 इज द करेक्ट आन्सर ज्यांचा ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे त्यांनी लोअर हँड करा बेटा ओवी समजते नाही व्यवस्थित ओवी ओके सार्थक कोकरे समजते ना सार्थक नाव सार्थक तुझं नाव काय बेटा समृद्धी ना समृद्धी मोहन कोकरे कर ना बेटा हा नाव रिनीम करायचं बेटा तुम्ही सार्थक तो नाव दिसते समृद्धी कसं काय म्हणतो मी चला पुढे तर एकदम बेसिकचा प्रश्न हा एकदम बेसिकचा प्रश्न आहे जसा मागचा बेसिकचा क्वेश्चन होता मोक्षदा अगदी त्या पद्धतीने मोक्षदा बेसिकचा प्रश्न आहे मोक्षदा स्कॉलरशिपचे पेपर सोडवले का नाही किती मार्क येत आहेत सर सोडवायचे अजून कधी सोडवायचे परीक्षाला महिना दीड महिन्यावरच होता 8वीचे विद्यार्थी पेपर सोडा दररोज एक पेपर सोडा स्कॉलरशिपचा दररोज एक वेळ लावून परीक्षेमध्ये गणिताला वेळ पुरत नाही पेपर 1ला पेपर 1 मध्ये मराठीचा पेपर 20 मिनिटात झाला पाहिजे 20 ते 25 मिनिटात 5 मिनिटं वाचवायची आणि बुद्धिमत्तेची सानवी बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस कर परत परत सांगतोय बुद्धिमत्ता प्रॅक्टिस कर व्हिडिओ बघ युट्यूबला सगळे व्हिडिओ आहेत एक एक व्हिडिओ क्रमांक बघ टॉपिक एक टॉपिक खोदून बघ युट्यूबला सगळे टॉपिक आहेत युट्यूबला बुद्धिमत्तेचे मार्क पडले पाहिजे बरं का साधू इन्स्टा गंतने येत नाही बघ मेरिटमध्ये हा हा 1-2 दिवसात शाळेत पण गेलं सुरू करणार आहे मी हा ओके मोक्षदा मार्क सोडवलं पाहिजे येण्यासाठी किती मार्क येतात मोक्षदा माने युनिव्हर्सिटीला किती मार्क येत आहेत सर 110 कसं काय एवढे कमी हा सहलीला जाऊन सगळं विसरून आलीस काय कसं काय मोक्षदा मार्क कमी एवढे म्हणून सगळे मार्क आले नाहीत नाही मोक्षदा स्कॉलरशिपला मार्क वाढले पाहिजे बरं का आता मोक्षदा असं तुला मार्क कसं काय पडले मोक्षदा एवढे पडत नाही तुला मार्क कमी उत्तर तर चांगले देतेस तू हं? गौरव धोबे तू होता काय नाही बसला गौरव किती मार्क पडले गौरव तर 131 जिल्हा पुणे ना नाही सर अहमदनगर अहिल्यानगर हा बसते बेटा तुझं हा अजून कोण आहे एडमस वाले संचिता किती मार्क पडले संचिता सप्ताह सर चेक केला नाही का ग संचिता परीक्षेहून बी काय 8-10 दिवस झाली का आता किती दिवस राहील ठेवायचं चेक करायला हा चेक कर ना हो मग बर ठीक आहे आपण सोडूया अवधूत उत्तर सांगितले बेटा अवधूत उत्तर आहे पर्याय 2 हा चला काय काय दिले बघा या क्वेश्चन मध्ये राजेंद्रने डिपॉझिट केले आहे 6,000 रुपीज इन द बँक पर ॲनम 8% रेट नाही म्हणजे राजेंद्रने डिपॉझिट केले आहे मुद्दल ठेवली आहे किती ठेवली 6,000 रुपये किती रेट ऑफ इंटरेस्ट काय त्याचा दर काय आहे दर आहे 8% माईक म्यूट ठेवा बेटा सगळ्यांचे ओके सोहम राजकुमार जगताप माईक म्यूट कर बेटा सोहम राजकुमार जगताप मीच करतो म्यूट ओके हा सोहम जगताप माईक म्यूट कर बेटा नंतर नंबर ऑफ इयर्स म्हणजे कालावधी किती आहे कालावधी आहे 3 वर्ष तर त्याला अमाऊंट किती मिळेल अमाऊंट काढायचं अमाऊंट डायरेक्टली अमाऊंट काढता येते का रे अमाऊंटचं सूत्र काय अमाऊंट इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट प्लस पी हे सूत्र आहे अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल आपल्याला सिम्पल इंटरेस्ट सुद्धा फाइंड आउट करावं लागेल सरळ व्याज सुद्धा आपल्याला काढावं लागेल सरळ व्याज सूत्र काय सिम्पल इंटरेस्ट सरळ व्याज सूत्र काय आहे आपलं PRN भागिले 100 मराठीत काय म्हणतात त्याला मुदक भागिले 100 प्रिन्सिपल किती तुमचं 6,000 मध्ये काहीच नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन असतंय
रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 8%. 8. एन किती आहे, नंबर ऑफ पेअर्स किती आहेत, कालावधी किती आहे 3 भागिले 100. 2 0 कॅन्सल्स, 2 0 कॅन्सल्स. 60 into 8, 60 गुणिले 8 गुणिले 3, 8 त्रिक 24, 60 गुणिले 24, 8 3 24, 24 6 24 सगळं, 24 सगळी किती आहे 144, राईट. ओके. 24 6 144, करेक्ट. तर आपलं जे आहे ती जे सिम्पल इंटरेस्ट आहे 140 1440. तुम्हाला विचारलं काय, तुम्हाला अमाऊंट विचारलं बेटा. अमाऊंट इज इक्वल टू सूत्र काय, सिम्पल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल हे आपलं सूत्र आहे. सिम्पल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. सिम्पल इंटरेस्ट किती बेटा तुमचं, सिम्पल इंटरेस्ट 1440 प्लस प्रिन्सिपल किती आहे तुमचं, प्रिन्सिपल आहे 6000, 6000. या दोघांची बेरीज केली 6000 प्लस 1440 यांची बेरीज केली काय ते 7440. ही तुमची अमाऊंट असणार आहे, ही तुमची रास असणार आहे. मग राजेंद्र यांनी बँकेत जर 6000 रुपीज 8% पर एनमने 3 इयर्स साठी डिपॉझिट केले असतील तर त्याला 3 इयर्स त्याची टर्म संपल्यानंतर, त्यांची मुदत संपल्यानंतर किती रक्कम मिळेल, किती अमाऊंट वापस मिळेल, तर ती अमाऊंट मिळेल 7440. ऑप्शन नंबर 2. इज समजतं सगळ्यांना. कळते का काव्या, काव्या जोशी. हो. ओके ओके. 121 बघा आता थोडस स्टेडी झालं, मला बरं वाटतंय. फक्त स्कॉलरशिपचे विद्यार्थी एकदम शिस्तीत चाललंय सगळं. ते येण्याविषयी म्हणलं असतं की मग गोंधळच राहत होतो थोडा. आता तरी पण आमचे स्कॉलरशिपचे पण बरेच विद्यार्थी, अर्णव कुंभार असेल, शंभूराज असेल, अनन्या कुलकर्णी असेल, वैभवी. अनन्या कुलकर्णी आहेस का क्लासमध्ये, व्हिडिओ बंद करून गेलीस कुठं जेवण गिवण करायला. अनन्या, आदिनाथ असेल, आदिनाथला आमच्या मनस्वीला रोग लागलाय व्हिडिओ बंद करायचा. आधी खूप छान व्हिडिओ ऑन ठेवायची. अर्णवी काशीद असेल, वेदांत टोपे असेल, कौस्तुभ दडस असेल, सृष्टी सरगर असेल, ओके, शंभूराज देवकर, ओवी कुमठेकर, समीक्षा शेंडगे, अर्णव जाधव. व्हिडिओ बंद करून बसायचं. अरे सरांचं लक्षच नाही. अर्जुन बोरसे, संचित दाभोळे. हा बोला बेटा, बोल. सर माझं म्हणजे व्हिडिओज ऑन होणार. बर बर. तुझ्या झूम मिटिंगला परमिशन्स दे व्हिडिओची. मोबाईल तुझ्या घरात दादा दीदी कोणी असेल ना मोठं, तर तुला दाखव. भार्गवी, ऋग्वेद, मोहित चौधरी, सुयश धडस, श्रेया खडतरे, प्रणिती गोडसे, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा, जयेश धूत, स्वामी विवेकानंद विद्यालय लातूर, ऋतुराज पाटील जळगाव, शौर्य चव्हाण, हर्ष चौधरीचा व्हिडिओ होत नाही. परीक्षिती लकडेचा होतोय की, परीक्षिती लकडे, वावर हिरे, आरती क्षीरसागर, हिमायतनगर, अर्जुन बोरसे, सिद्धांत पाटील, आर पाटील विद्यालय अजनी. जाऊ द्या, मी क्लास बंद करतो, व्हिडिओ ऑन करतो. जाऊ द्या भाऊ, मला कंटाळा आला. मी पण माझा व्हिडिओ ऑन बंद करतो, माझा व्हिडिओ बंद करून शिकवतो. चालते का रे? चला आता मी पण शिकवतो. चला मुलांनो, आपण पुढला प्रश्न पाहूया. चालतंय मुलांनो? शौर्य चव्हाण, ऋतुराज चालतंय, अर्णव निकाल चला मुलांनो, आपण पुढला प्रश्न पाहूया. सर काय दिसत, सर चालू करा. कसं दिसेल मी व्हिडिओ मध्ये? ओवी, ओवी कुमटेकर, काना मडिलवार, शिवतेज इंगळे, संग्राम बनकर. मी व्हिडिओ बंद केला कसं दिसेल? आता मी व्हिडिओ बंद करूनच शिकवणार, तुम्ही तसंच शिकायचं. काय काय, ज्ञानेश्वरी घवले, नाव पण रिनेम करत नाही, पप्पाचं नाव दिसतं ज्ञानेश्वरी. अर्णव निकाळजे, संचित दाभाडे. असंच शिकूया. चला पुढला प्रश्न अर्णव घेऊया. अर्णव निकाळचे आपण पुढला प्रश्न घेऊया. अर्णव काही व्यवस्थित बसलेस का? कुठं बसलेस की काय असतं? वही कुठे आहे अर्णव निकाळचे तुझी? वही तर आहे का सोबत? लिहून घेतोस का प्रत्येक प्रश्न? नाही घेत ना. व्हिडिओ बंद करून बसायचं. पप्पा म्हणायचं, पप्पा बघा मी क्लास करतोय. वही नाही, पुस्तक नाही, पेन नाही, काय मग उगा क्लास करतोय, उगा बघतोय समोर मोबाईल धरून. सरने का कळतंय आपण लिहितोय का नाही? होय संस्कार कर्मस्वर. हा संस्कार अर्णवनिकाची दाखव बरोबर तुझी लिहिलेली आताचे प्रश्न. अर्णवनिकाचे मी उद्याच सातारा देईल बघ अर्णव, आणि तिथं येऊन बघणार बघ. सातारा गेले लांब नाही, 5-6 तासात येते.
हा अर्णव, या सर. हा येतो बेटा, अवधूत येतो, आलो सांगतो तुम्हाला 17 अर्णव कुठे आहे वही? आमच्याकडे पण या की कधी तर. बर बर थांबा देवांशिष. हा अर्णव, अर्णव वही कुठे आहे, पेन कुठे आहे, प्रश्न कुठे आहेत लिहिलेले? का झोप चालू होती? आई पप्पा आहेत का? कोण आहे शेजारी? बघू कोण घरात, कोण आहे दाखव मला. घरात कोण आहे दाखव. छोटा भाऊ आहे. कोणीच नाही घरात दुसरा. नाही, छोटा भाऊ आहे. मला पप्पाला आईला फोन करायला सांग आल्यानंतर. हा हा, ऋषिकेश माने, तुला काय अडचण आहे? समर्थ काटकर, संस्कार विरकर, संस्कृती मोहिते, सृष्टी सरगर, तुझा व्हिडिओ ऑन होत नाही. बर, वैशाली जमदाडे, हा काय अडचण आहे? संस्कृती मोहिते, बोला ना, अडचण आहे असेल सांगा ना तुमची. अनम्यूट, सगळ्यांचे माईक्स अनम्यूट आहेत, म्हणजे अनम्यूट आहे सगळ्यांचे माईक्स. तुम्ही डायरेक्ट अनम्यूट करून बोलू शकता. शौर्य चव्हाण, श्रेया खडतरे, काय अडचण आहे श्रेया खडतरे? परीक्षिती झालं, मी रिमूव्ह करतो. नाही काय नाही, मी आज व्हिडिओ बंद करून शिकवतो. सर तुमचा पण व्हिडिओ बंद आहे ना, तर मी व्हिडिओ बंद करून शिकवणार आहे. खूप छान समजतं मुलांना, खूप छान आहे ना सोहम. व्हिडिओ बंद करून शिकूया ना आपण. तेव्हा तुम्हाला व्हिडिओ बंद करायचा, मग मी ऍपमध्ये घेतो ना, कशाला मी झूमला खर्च करतोय महिन्याला? महिन्याला 4,000 रुपये मला ते झूमला पेड करावं लागते. हे काय, कशाला ते खर्च करायचं? समर्थ काटकर आपल्याला शिकवायचं ऍपमध्ये, युट्यूबला. तुमचे काय व्हिडिओ मला दिसत नाहीत. काय मला माझं शिकवायचं फक्त काम आहे, मी शिकवतो, तसं तुम्ही बघायचं, डाऊट्स त्यालाच विचारायचे तुम्ही चॅटमध्ये. हा मनस्वी आहे का नाही? मनस्वी, मनस्वी कांबळे, किती मार्क पडतात मनस्वी शाळेत? 260 पर्यंत. कमीच पडतात, अजून अजून वाढवलं पाहिजे. अर्णवी काशीद किती मार्क पडतात? अर्णवी काशीद, अर्णवी काशीद, अर्णवी काशीद कुठे गायब झाली? 130च्या पुढे पडतात. 130, 150च्या पुढं. 300 पैकी का 150 पैकी? आता एनएमएसचे चालू होते ना हा हा, पेपर त्याच्यात. ओके ओके. वैभवी, वैभवी किती मार्क पडतायत? स्कॉलरशिप मध्ये का हा, 200 पर्यंत, 200च्या आसपास. वैभवी मार्क वाढव बरं का, सांगलीत थोडं मेरिट लागतं बरं का वैभवी. हा हा. काव्या कोळेकर, काव्या पेपर सोडवले स्कॉलरशिपचे कधी? हो सर. किती मार्क पडतायत? 120, 130 मिळाले सर. किती पैकी? 300 पैकी. किती पडतात काव्या? हा, कसं मेरिट मध्ये यायचं? पास होईना मुश्किल आहे मग आपला असं म्हणलं. नाही सर, 200, 230. 200 मार्क्स पेपर असतो आपला, 300 मार्क्स पेपर असतो काव्या. 300 की माझा पेपर असतो. 230 पडतात सर. बर, ओम राजेंद्र माने, ओम राजेंद्र माने कुठे गेले? ओम माने, ओम माने आहेत की? किती मार्क पडतात ओम? मार्क पडतात परीक्षेला? सर टेस्ट सिरीज अजून शाळेत चालू केली नाही. अरे बाबा, तू ते सिरीज घे, पुस्तक गिस्तक विकत घे, सोडव घरी बसून. शाळेची वाट बघू नको. किमान 30 प्रश्नपत्रिका सोडून अपेक्षा आहे स्कॉलरशिप, किमान 30, 300 हा मार्काची सर. आपापल्या घरी एक सोडवायची. सिद्धांत पाटील, हा. सिद्धांत पाटील, सिद्धांत हॅलो. पाटील यांनी किती मार्क पडतायत? टेस्ट सिरीज सोडवली का नाही? नाही अजून. का रे बाबा, संपत आहे की आपलं आता? काय राहिले आपलं बाबा? सर्वांचं संपलं, सूट कमिशन, सांख्यिकी, बीजगणित संपत झालं आपलं सिलेबस. 15-20 दिवसात संपते आपला 8वी वाले. हा महिने सर ते होते. म्हणते की हा, माझं अकाउंट रजिस्टर आहे म्हणते कशाला? ऍपला. मग रजिस्टर आहे की तुझं अकाउंट ऑलरेडी? आता ती चालू होत नाही खरं ऍप. काय, बरं बरं बघ, थांब तुला सांगतो. अकाउंट रजिस्टर आहे तुझं, तुला पासवर्ड वगैरे विसरून गेलाय तू, मोबाईल नंबर सगळं विसरलाय, कसं चालू होईल? कंटिन्यू वापरलं तर चालू राहतो, नाही, काय का नाही? विसरून गेले तुझं सगळं. पासवर्ड आहे. हा, मग पासवर्ड मोबाईल नंबर, 1 आहे ना. तुझ्याकडे जे मोबाईल नंबर आहेत ते टाकून बघ सगळे. बरोबर, रजिस्टर नाही करायचं, लॉग इन करायचं. लॉग इन, चालतंय. रजिस्टर क्लिक नाही करायचं, लॉग इन. पेपर सोडवा सिद्धांत पाटील 300 मार्काचे. हा. हा, बघा मुलांनो, परीक्षा खूप जवळ आलेली आहे. 8वीचे विद्यार्थी, सात्विक भोंबे, इंग्लिश मिडियम ना,
क्वेश्चन पेपर बघ. मग काय लावली ती अवतार, कसला अवतार लावलाय? डुकराचा का माझं का गाईचा? हा, बसल्या बसल्या खेळ करू नको मयंक, आपापल्या टीचिंगकडे लक्ष द्यायचं. हा हा, चालतंय. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. मग व्हिडिओ चालू आहे ना? नाही नाही सर. नाही, आपलं व्हिडिओ बंद करून शिकायचंय ना. नाही सर. बर ठीक आहे, तुमच्यासाठी मी चालू करतो. चला, मला आता माझी सेटअप करणार आहे बरं का, मी आता व्हिडिओ बंद करणार आहे. हा प्रश्न उद्या घेऊया. हा प्रश्नाला उद्या घ्यायची आठवण करा बरं का. हा प्रश्न उद्या घ्यायची मला आठवण करा, उद्या घेऊया हा प्रश्न. ओके ओके, हा पण प्रश्न उद्या घेऊया. हा, हा प्रश्न आज घेऊया. ओके, 2 प्रश्न राहिले बघा आपले, हे उद्या घ्यायचे. 8वीची मुलं, हा आठवण करा. एक सरळ आहे आणि हा प्रश्न थोडा वेळ जास्त लागतो म्हणून आपण स्किप केलंय. हा प्रश्न आपण घेतोय, वेळ कमी लागेल या प्रश्नाला. ठीक आहे. आता बघा इथं काय सांगितले, आधी प्रश्न लिहून घ्या 8वीचे मुलं आणि 7वी इंग्लिश मिडियमची मुलं. तुम्हाला प्रश्न मी इंग्लिश मध्ये सांगतो, मी इंग्लिश मधला प्रश्न लिहून घ्या. हाऊ लॉंग विल इट टेक, क्वेश्चन लिहून घ्या बेटा इंग्लिश मिडियमची मुलं. हाऊ लॉंग विल इट टेक फॉर अन अमाऊंट, हाऊ लॉंग will it take, how long will it take for an amount to become माइक म्यूट ठेवा बेटा, कोणाचा माइक ऑन आहे? मृण्मयी गाडगे, माइक म्यूट ठेवा बेटा. हाऊ लॉंग विल इट टेक फॉर अन अमाउंट टू बिकम 5 times its value, to become 5 times its value at the rate of 10% per annum, at the rate of 10% per annum. प्रश्न परत एकदा सांगतो, इंग्लिश मिडियमची मुलं लिहून घ्या व्यवस्थित. इंग्लिश मिडियमची मुलं, मयंक लई खेळत बसू नको तू, काहीतरी ठेव बॅकग्राऊंड एक कोणतं तरी. हा, लिहून घ्या प्रश्न लिहून का मयंक, मम्मीला फोन करू. वही बघणार आहे बघ तुझी एकदा येऊन. अमनेर कुठे आहे? अमनेर ना. हा, प्रश्न लिहून घ्यायचे इंग्लिश मिडियमचे. हे प्रश्न तुमच्या कोणत्याच पुस्तकात तुला सापडणार नाही इंग्लिश मिडियमच्या. तुला मान नको हलवू नंदीबाईसारखं. हा, चला. हाऊ लॉंग विल इट टेक फॉर अन अमाऊंट टू बिकम 5 times its value at the rate of 10% per annum. At the rate of 10% per annum. At the rate of 10% per annum. खूप सोपा प्रश्न आहे. ओके, आणि असे प्रश्न खूप वेळेस विचारतात. स्कॉलरशिपला खूप आवडीचा हा प्रश्न आहे. समीक्षा शेडगे ही उत्तर सांगेल. रयत मराठी माध्यमिक स्कूल सातारा. समीक्षा शेडगे, सांग बेटा. नंबर 4. किती? 4. ऑप्शन नंबर 4, 40 वर्ष. इज करेक्ट आन्सर आहे. आता बघा मुलांना सोडवायचा कसा प्रश्न. 40 वर्ष करेक्ट आन्सर आहे. ज्यांचा आन्सर आले त्यांनी लोअर हँड करा. ज्याला आलं नाही तनिष्का जाधव बेटा, कसं सोडवायचं लक्ष दे. वैभवी बेटा, समीक्षा शेडगे, लगेच व्हिडिओ बंद केलाय है का नाही, लक्ष दे बेटा. हा, तर बघा काय करायचं, कसं सोडवायचं आता हे. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी दिलाय 10% दिलाय. एका रकमेची रक्कम प्रिन्सिपल किती आहे मनस्वी, तुला माहित आहे का मनस्वी ती प्रिन्सिपल किती आहे? माहित नाही मोक्षदा तुला ती प्रिन्सिपल किती आहे ती. समजा ती प्रिन्सिपल मी 100 पकडली. किती पकडली? 100. भार्गवी, ती प्रिन्सिपल मी 100 पकडली. टी बरोबर 100. सपोज लेट टी इज गुड 100. मग त्याचं काय व्हायचंय? 5 पट, तिची रक्कम 5 पट व्हायची आहे. रक्कम म्हणजे रास, अमाऊंट. ती अमाऊंट काय होणार आहे? 5 पट होणार आहे. अमाऊंट काय होणार आहे? 5 पट. 100ची 5 पट 5 टाइम्स म्हणजे 500. ओके, 100ची 5 टाइम्स म्हणजे किती झाले? 500. ओके, मग त्याला किती वर्ष लागेल? आता बघा, हे 100 मी समजलंय, सपोज केलंय, अज्युम केलंय हे. मग ही 100 जर आपली प्रिन्सिपल असेल तर आपली अमाऊंट काय असेल? 500. हे अज्युम केलेलं आहे. इथपर्यंत कळालं असेल सगळ्यांना? खूप इंटरेस्टिंग आहे. हा एका ओळीचा प्रश्न दिसतो, पण स्कॉलरशिपला खूप विचारतात असे प्रश्न. स्कॉलरशिपचा फेवरेट प्रकार आहे हा स्कॉलरशिपच्या परीक्षांचा. तुम्ही वेगवेगळ्या सराव परीक्षा सोडवतात ना, वेगवेगळ्या सराव परीक्षेत तहरी मार्क इम्पॉर्टंट तुला
वेगळ्या सराव परीक्षेत हे असे बरेच प्रश्न येणार आहेत. 118 मार्क पडले ना तरी. हा, मार्क कमी बसशील मेरिटमध्ये, पण मार्क कमी आहेत तुझ्या अपेक्षेप्रमाणे. मेरिटमध्ये बसशील तू, मार्क कमी भेटा म्हणजे आम्ही समाधान नाही. ओके, चला आता बघा मग काय करायचं. रेट ऑफ इंटरेस्ट माहित आहे, पी माहित आहे, ए माहित आहे, एन माहित नाही, नंबर ऑफ इयर्स माहित नाही. नंबर ऑफ इयर्स काढायचे, कालावधी काढायचंय. का काढायचंय, का काय काढावं लागेल. अमाऊंट आहे, प्रिन्सिपल आहे, सिम्पल इंटरेस्ट काढावं लागेल. अमाऊंट इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल, हे सूत्र आहे. अमाऊंट किती आहे तुमचं, मी 500 गृहीत धरले. 500 अमाऊंट कसं आलं सर, 500 तर प्रश्न दिलं नाही. अरे बेटा, माझं प्रिन्सिपल, माझी मुदत मी 100 पकडली, तशा 5 पट अमाऊंट होणार आहे. 5 टाइम्स तिची अमाऊंट होणार आहे. 100च्या 5 टाइम्स मीन्स 500 स्वराळ. आणि समीक्षा किती झालं, 500. ओके, मग सिम्पल इंटरेस्ट माहित नाही. सिम्पल प्रिन्सिपल आहे 100. 500 minus 100 is equal to simple interest. 500 minus 100, 400 is equal to simple interest. सरळ व्याज किती आलं, 400 आलं. आता काय करायचं, एन काढायचं. तर एस आय सिम्पल इंटरेस्ट माहित आहे, आर माहित आहे, पी माहित आहे, एन माहित नाही. ठेवा किमती आपल्या. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन. सोळा करते का, हो सर. भागिले 100. ओके, पी किती आहे, पी आहे 100. आर किती आहे 10%, एन माहित नाही, भागिले 100. सिम्पल इंटरेस्ट किती तुमचं 400 पकडले आले आपलं. ओके, 100 कॅन्सल. ओके, 400 डिवाइड बाय हे 10%. न्यूमरेटर मध्ये होतं इक्वलच्या राईट हँड साईडला, इक्वलच्या लेफ्ट हँड साईड येताना डिनॉमिनेटर मध्ये जाईल. इज इक्वल टू एन. हे 0 कॅन्सल, एन इज इक्वल टू व्हॉट रिमेनिंग 40 इयर्स, 40 वर्ष. किती कालावधी लागेल, 5 पट व्हायला 40 वर्ष कालावधी लागेल. समजा तुम्ही बँकेमध्ये जर 1 लाख रुपये ठेवले, तर 1 लाखाचे 5 लाख रुपये व्हायला व्याज पकडू किती वर्ष लागतील, 40 वर्ष लागतील. 10% जर रेट असेल तर. 10% रेट कोणतीच बँक देत नाही. हायेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट आहे बँकेचा सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2% हायेस्ट बँक देते. 10% रेट कोणतीच बँक देत नसते. ओके, समजते बेटा. ओके, डाऊट्स असतील तर विचारा. सिद्धिकांचे, आराध्या. हा, बोला. अमाऊंट आपलं 500 कसं आलं. अमाऊंट आपला 500 कसं आलं. इकडे बघा आपण काय म्हणलं, एका रकमेची ती रक्कम माहित नाही म्हणून मी प्रिन्सिपल काय समजलं, 100 समजलं. 100च काय समजलं तर इझी जातं आपल्याला. ठीक आहे, इझी जातं, काटाकाटी करायला सगळ्यात इझी जातं 100च्या गोष्टी. मग त्याची 5 पट, 100ची 5 पट किती झाली, 500. अशा म्हटलं. हा, आराध्य विचार बेटा. हा, सर झालाय डाऊट क्लिअर माझा. ओके, डाऊट ओके, ठीक आहे. होता दिले नसते मी आपण 100च घ्यायचं का. हा, 100च घ्यायचं. 100 नाही इझी जातं ना. 50 घेतलं, 40 घेतलं, काटाकाटी 100 कुठून गेलं नाही काही, तर इझी गेलं ना आपल्याला. 100च्या पर्यंतच घ्यायचं कधी पण, लक्षात ठेवा. हा, पुढं ऋतुराज. सर ते शेवटची स्टेप एकदा परत समजून सांगा ना. कोणतीही हो, तेव्हा सिम्पल इंटरेस्ट फॉर रेट ठेवलं, प्रिन्सिपल 100 ठेवलं. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट 10 ठेवलं, एन काढायचंय 100ला 100 ठेवलं. ओके, रिप्लाय दे ऋतुराज. 100 हो सर. ओके, 10 इक्वलच्या राईट हँड साईडला न्यूमरेटर मध्ये आहे, इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला डिनॉमिनेटर गेलं. 1 0 कॅन्सल, एन इक्वल टू 40. काय ते ऋतुराज. हो सर. ऋतुराज हाताला काय आलं ऋतुराज. काही नाही सर, पडून गेलो होतो सर, फ्रॅक्चर होऊन गेलाय. अरे अरे असं कसा पडला रे परीक्षेच्या पुढं. असं काही पडत घरी जाऊ नका परीक्षे पुढे. आजार पडू नका बघा परीक्षेच्या पुढं. 8वीचे विद्यार्थी. चला मयंक बेटा विचार. मयंक. तर जर आपण शेकडा. हाँ शेकडा काय. तेरा आवाज किधर गया मयंक. काय केलं मयंक तू माईकला. सर येतं का आता. येतोय. हा सर जर शेकडा दर आपण 8.2 घेतला तर मग किती वेळ लागेल.
ठेव ना 8.2 ठेव इथं 8.2 किंमत ठेव सोडव उत्तर येईल तुला. 10च्या जागेवर का? सर थोडं बाजूला व्हा ना. हा हा लिहून घ्या. हा 8.2 ठेव उत्तर येईल तुला बेटा. चालेल सर. अकाउंट आहे वाटतं सुकन्या समृद्धीचं घरामध्ये कोण असतं आहे का नाही. म्हणून थोडी क्युरियोसिटी आहे. बहिणीचं अकाउंट असणार आहे सुकन्या समृद्धीचं, मम्मी भरत असणार आहे आणि मग बहिणीला किती पैसे मिळतील लगेच किती पट होईल लगेच चालू केलं विशेष रूम मयंकचं आहे का नाही. हायेस्ट व्याज दर मिळतं आपल्याला सुकन्या समृद्धी अकाउंट 8.2%. तर मग ते बँकेबद्दल माहिती काढण्यासाठी येस येस आलं लक्षात माझ्या. हो बहिणीला किती पैसे मिळतील याचं तू कॅल्क्युलेशन करतोय हे का नाही. हा चला झालं. ओके 9 वाजून गेलेले आहेत. हा आमचे आज हर्षू नाही त्यामुळं एक आपलं विना व्यत्यय क्लास झालेला आहे. कोणताही व्यत्यय आपल्या क्लासमध्ये आलेला नाहीये. हा हर्षू नसल्यामुळं हर्षू गावाकडे आहे आज. ठीक आहे. बाकीचे प्रश्न हे जे प्रश्न आहेत नाही अगोदरचे 5 अंक उद्या घेऊया. उद्या सुरुवातीलाच घेऊया. उद्या सुरुवातीला आठवण करा हे प्रश्न. सर हा लिहायचं राहिलं होतं का. हा लिहि बाबा. ए बाबा सगळं गेलं रे बाबा. सर. गेलं होतं लिहिलं. हा बोला. हा सर बोल अर्जुन. मराठीचा क्लास केव्हा होईल? हा सरांचा कसा हे झाला व्यवस्थित की चालू होईल बेटा. हो सर. इंडोर मीटिंग म्हणजे किती टाइम लागेल? काय टाइम किती लागेल? उद्या झालं तर उद्या चालू होईल. त्याचा घसा तर पाहिजे ना बोलायला व्यवस्थित. बोलता त्याने बोललेलं तुम्हाला कळायला पाहिजे है का नाही. उद्या नीट झालं तर उद्या चालू होईल त्याला काही नसतं. त्याला सांगितले मी उपाय सांगितले. ज्येष्ठ मधांच्या काड्या खावा, कंठ सुधारक वटी खावा, बरेच उपाय आमचे चालू आहेत सरांच्या घशावर. आम्ही सोबत सहकारीच आहोत. कशा येत होतो आम्ही आम्हाला माहिती म्हणजे सोबतच असतो आम्ही. ठीक आहे. एंड करू क्लास. हो सर. हो सर. हो सर.